गरुडाला म्हणतात. गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा जोई. त्याचा प्रभाव गरुडच घेऊन आला. कोणाला? भगवान परमात्म्याला. गरुड येतो फडककारे गरुड येतो फडककारे आणि तिथून तुम्हाला म्हणतोय नाभी नाभी म्हणे येतो रे. येऊ नको, देवाला घेऊन आलो मी. तो बरोबर आहे, येऊ नका, मी भगवान परमात्म्याला घेऊन आलो. वेगी आणावा तो हरी, तो विनंती करतात. वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. या दिनाचा उद्धार करावा. आता या ठिकाणी दिन शब्द वापरला. जगद्गुरु तुकाराम म्हणतात दिन. आता दिन म्हणजे काय नेमकं? म्हणजे तुकाराम महाराज हे दरिद्री होते असं म्हणतात का? दिन काही लोक म्हणतात घरच्या कनोळी चोरीवर हारळी चोरीवर नारळी. कोण करते भाषा ही? म्हणजे कोण म्हटलं काय म्हटलं त्याचा मिळेल तिच्याशी आहे आगे टाक. त्या काळामध्ये पुण्यामध्ये सगळ्यात श्रीमंत सावकार होते गुळवे सरकार. त्यांना नाव काय होतं? गुळवे सरकार. गुळवे पुण्याचे जे सावकार गुळवे सावकार त्यांची मुलगी जगद्गुरु तुकोबाराला. मग त्यांची मुलगी जर जगद्गुरु तुकोबाराला पत्नी होती, सूर्यसंबंध कुठं पाहिला जातो? माणसं किती खूप श्रीमंतातला श्रीमंत माणसं मला त्रास नाही, जीव घालत नाही, मारा नाही, पण संबंध जोडेल का? संबंध नसतो जोडतो. तो संबंध जोडण्याकरता त्याच्या तोला मला जपातो. मला 200 एकर आहे ना, समोरच्याला कमी 250 तरी का माझ्या त्याच्या 50 एकरने घालतो मोठा पाहिजे. तो स्वतःच्या तोला मला स्वतःपेक्षा अधिक पाहतो त्याच्यामध्ये. मग ते गुळवे सरकारने जर तुकोबाराला मुलगी दिली, ते साध्य होते का? त्यांच्या घरी सुद्धा सावकार होती जगद्गुरु तुकोबाराच्या घरी. तिथे काय झालं? घरच्या दरवळी चोर हरळी काही पण देतो. जगद्गुरु तुकोबाराला बरोबर काय झालं? हे स्वतःसाठी जगली. दुष्काळी आटिले द्रव्य देवा मान, दुष्काळे आटिले, मोठा दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडल्यामुळं हाय 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 सगळे लोक करणारे याच्या ह्याचं काय सावकारीचा काही संबंधच नाही. व्याजाचाच काय मुद्दा सुद्धा कुठले ना. लोक म्हणले आता एवढा दुष्काळ पडलाय, आमचे सगळे वावर तुम्हाला घेऊन टाका, आमचं घर घेऊन टाका, काय फायदाच नाही आमच्याकडं, तुमचं मुद्दला देऊ शकत नाही. व्याज दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, द्रव्य नेलं आणि मानही नेला. दोन गोष्टी एका पाठोपाठ असतात, एका पाठोपाठच जातात. ज्यावेळेस द्रव्य जातात त्यावेळेस मान जात असतो. आता माणसं जे द्रव्य कमवतात ना, पैसे जे कमवतात ना, ते कशा करता कमवतात माहिती का? ते माना करता कमवतात. तुम्ही म्हणता असं कसं काय? हो, लोकांना जे पैसे आहेत ना, हवे आहेत ना, पैसा तो कशा करता? फक्त माना करता. गाडी घेतात कशा करतात? लोकांनी सांगलं. घर बांधतात कशा करतात? लोकांनी सांगलं. जमिनी घ्यायच्या कशा? लोकांनी सांगलं बनवलं. पदवी घ्यायची, डिग्री घ्यायची म्हणजे पैसे कमावण्याकरता, पण लोकांनी चांगलं म्हणावं. लोक हे मानावर जगतात, धनावर कोणी जगत नाही. धनावर पोट जगत, फक्त पोट. तर पोट तर कुठं जगत? म्हणते ना कुत्र जगत, कुठं जगत. पण खरं जे माणसं जगतात ते धना कशावर जगतात? मानावर जगतात, मानावर. म्हणतात धनाचा मान कशावर? तुम्हाला असे लोक दाखवतो की जे करोडपती असताना त्यांनी फाशी घेतली. असे लोक दाखवले करोडपती असताना फाशी घेतली का? त्यांना जर विचारलं का फाशी घेता एखाद्याला, पैसा कुठं विचारित नाही मला, कुठं तुम्हाला मान नाही, कुठं जगात सोडून तर काय फायदा? मला मानच नाही भेटला. म्हणजे धनातून जे जे आवश्यकता आहे ती कशाची? फक्त मानाची. एकमेव क्षेत्र असेल बरोबर, एकमेव क्षेत्र असेल इथं दोन्ही भेटत, धन भेटत मान भेटत. फक्त धन थोडंफार कमी जास्त भेटत, पण दोन्ही मिळतात. काय दोनही? या मारा लोक अशी पकवून खायला, जे घरी पाहायला भेटत नाही ती इकडे खायला, जे घरी बसायला भेटत नाही त्यांच्याकडे या मारा काय विश्रांती. मानही भेटतो आणि धनही भेटतो. आता आमच्याकडे कोणी आलं ना, महाराज आमच्याकडे असून काही काम असं नाही, मान तुम्हाला ते त्यांचे शब्द आम्हाला कधी कधी आठवतात, कानामध्ये गुंततात. म्हणजे प्रत्येक
प्रत्येक मला कोणाला येतो ना आम्ही सोबत घेऊन, त्यामुळं आम्हाला तो आग येतो मग त्याच्यामुळे परत आमचं चिंतन तयार होते. या त्यांनी सांगितलंय काय कुंकडी चिंतन घिशिरलं की दुसरीकडे शिरायला गरुडाचे पायी येतो नाही कमी नाही अगोदर नाही गरुडाचे पायी हेवी वेळो वेळाडोळी वेगी आला तो वारी मज दिनाते उदके मी दिन आहे. दिन दिन शब्द एका ठिकाणी महाराजांनी वापरला. दिनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. हरिकथा ही सुख देणारी कोणाला? दिना करता आणि दुर्बळ करता. जे दिन आणि दुर्बळ म्हणजे जो दिन शब्द वापरला हा कोणता? दिनी. इंद्रियाची दिने केली आम्ही नारायणे. या ठिकाणी दिन हा व्यावहारिक दिन नाही. हा जो शब्द आहे हा पारमार्थिक दिन आहे. पारमार्थिक दिन म्हणजे जो इंद्रियाच्या आधीन गेला त्याला दिन म्हणतात महाराज. मना पुढे ज्याचं काही चालत नाही, डोळ्या पुढे ज्याचं काही चालत नाही, काना पुढे ज्याचं याचा टिंग 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 वाजला लगेच तिकडे पडत वाट्याला तो गपची पण बसत नाही, त्याच्या पुढे त्याचं काही चालत नाही. वासाला की निघाला हा म्हणजे हातावर त्याचं ऐकत नाही, पाय म्हणजे पंचकर्मेंद्रिय त्याचं ऐकत नाही, पंच ज्ञानेंद्रिय सुद्धा त्याचं ऐकत नाही. त्याला दिन म्हणतात. अरे दिन अरे दिन झाला याचं काहीही चालत नाही. काही पुढं काही चालत नाही, लेकरं पुढं काही चालत नाही आणि कोणाच्या पुढं गावाच्या पुढं सुद्धा काही चालत नाही. हा सुद्धा दिला पण हा प्रापंचिक दिन समजायचा. पण हा दिन अभिप्रेत नाही महाराजांना. इंद्रियाची दिनी केली केलो आम्ही नारायण. अशा प्रकारचा जो दिन आहे त्या दिना करता दिन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. हरिकथा ही त्यांना सुख देणारी आहे म्हणून त्यांनी हरिकथेचं श्रवण करायचं. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तसा मी दिन आहे मज दिना ते उद्धरी. जगद्गुरु तुकोबरा दिन होते का? नाही. जगद्गुरु तुकोबरा दिन नव्हते. बरं हे जे प्रकरण झालं ते त्यांच्या कथा लिहिलं का? नाही. अशा पद्धतीने तुम्ही वाटचाल करून माझ्या पाठीमागे येऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही वाटचाल करून देवाकडे विनंती करून तुम्ही माझ्या पाठीमागे येऊ शकता. याच्याकरता प्रकरण लिहिलेलं आहे. वाटतं लोकांना सांगायची गरज नाही त्यांना. मिटवनात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ्या ज्ञान दिले नाही कधी वाचे कृपा दिली माया बापा नाही मी तो अनाथ अपराधी कधी अपराध केला नाही. कर्महीन मतिमंद बुद्धी पंचभेद गाठासारखा त्यांच्या तोंडामधून बाहेर पडला असता का? ते मतिमंद असते तर कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझं मी आठविले नाही कधी. अखंड रात्र चिंतन करत होते. तू सगळ्या अंगामधून रामकृष्ण हरी माझी मुलं झाली आंदोलनाच्या असा प्रसंग त्यांचा असताना मग असं का म्हणतात तर ते फक्त तुमचा आमचा दाखला घेऊन देवाकडे सांगत होते. म्हणजे ते नव्हते तसे. आपण जर तसे असाल तर देवा पुढे असं म्हणा, देवा माझ्याकडे हे सगळे अवगुण आहेत, तुझं मी आठवे नाही करी वाचे कृपा दिदी माय बाबा अशी विनंती देवाला करा. जर तुमच्याकडे हे दोष असले तर म्हणजे तुमचं आमचं पत्र घेऊन वकील पत्र घेऊन देवा पुढे ते हा विषय इथं संपवतो मी. तर त्या ठिकाणी जगद्गुरु आणखी त्या गरुडापेक्षा जवळ सोपवले बाबा त्याच्याकडे आपलं वकील पत्र मांडून मग ते मार्ग बघायचं तिसऱ्या चरणाला. Oh
लक्ष्मीचे हाती
विचारायचं चिंतन थोडं पाहावं या उद्देशाने बोललो. पाय लक्ष्मीचे हाती, 5 मिनिट आपल्याकडे आहे. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे का कुळती. जगद्गुरु कोपराने मोठं खातं सांगितलं. आता सगळ्यात मोठं खाते ते खातं म्हणजे लग्न खाते. त्या खात्याकडं काय कोणतं काम होणार. पाय लक्ष्मीचे हाती म्हणजे पत्नी. तिथून कोणतं काम होतं असं नाही. एकदा सांगतो बघा, 2 मिनिटात सांगतोय, दृष्टांत सांगतो. एका जणाच्या मुलाला फाशी शिक्षा झाली. फाशीची शिक्षा ठोठावली कोर्टाने. तुला 1.5 महिन्यानंतर फाशी दिली जाणार. 1.5 महिन्याचा कालावधी दिला आणि दिली फाशी शिक्षा ठोठावली. आता हे तर तापाला बाप त्याला समजलं फाशीची शिक्षा झाली. कायच करावं, कायच करावं, कायच करावं, कायच करावं. पण हिने काय केलं, लय युक्ती आठवली ती, लय युक्ती आठवली. जो हायकोर्टाचा जज होता ना, ज्यांनी दिली ती फाशी शिक्षा, त्याच्या असणारी जी पत्नी आहे ती रोज यायची भाजीपाला देणे आलं. याचं भाजीपाला होता हा एक दिशेला गेट म्हणला, ताई एवढा एवढा भाजीपाला आहे ठरवलं. अरे बाबा पैसे नाही मी घालला. माझी बहीण आहे. अरे असं कसं नाही, मला बहीणच नाही. तुम्ही गुरुबहीण काय ना, मी तुम्हाला मानतो. ठीक आहे. दुसऱ्या वेळेस मी चालली ना, पुढच्या कोणाला सांगितलं नाही घ्यायचं नाही. भाऊ आहे मी तुमच्या. 1-2 भाज्या शिल्लक, 1-2 भाज्या शिल्लक, 1-2 नंतर तू आता चहा घ्यायला मला घरी यावंच लागेल. कशाला घरी यावंच लागेल. 1 महिनाभर ते इतकी सेवा केली. बहीण भावाचं नातं जोडली. असते ना साखर बहीण, ते गुरु बहीण, एकमेकाची गाडी एकमेकाची काम व्हावा याच्याकरता सुद्धा मग असं. मग 1 महिन्याच्या नंतर तो म्हणे ठीक आहे ताई आज येतो मी चहा घ्यायला. काय अरे म्हणजे किती दिवस झाले आपले बहीण भावाचं दोघांचं नातं. आणि तूच मला माझ्या म्हणून काही सुद्धा घेत नाही. नुसतं चहा घ्यायला तर ठीक आहे. पत्ता दिला, तिथं तो गेला, घरी बसला. डोळ्यामधून धारा सुरू झाली. त्याच्या झाला काय केलं तू, कशामुळे परत पाणी प्याला. तेवढ्या तिची आणायला गेली, परत 2-2 धारायच्या डोळ्यातून येऊन तुला दुःख काय ते सांग. नाही काही नाही, काही नाही. अरे तुला काही दुःख असू दे. कोणी धमकीला का तुला? तुला माहित नाही मी कोणाची पत्नी आहे, तुला माहित नाही. तुला कोणी धमकीला का? तुला कोणी बोलताय का? तुला कुठल्या प्रकारचा त्रास आहे का? बघ तुला पैशाची कमतरता का? किंवा तुला कोणी गंडवलं का? ही जरी असेल तर झालं नाही नाही तुला सांगून काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. माझा जो मुलगा नाही कोणता एक मुलगा मला, त्याला फाशीची शिक्षा झाली. अरे फाशीची शिक्षा झाली. कोणी दिली फाशीची शिक्षा? कोणी तुम्ही सांगितलं असं कोर्टामध्ये प्रकरण चालू झालं. तो का जा तू घरी, टेन्शन घेऊ नको. तुला माहित नाही मी कोण आहे, मी कोणाची बायको माहित नाही. ज्या जजनी तुझ्या मुलाला फाशी शिक्षा दिली ना, तुम्हाला पद्धतीची मी पत्नी आहे. तू त्यांची म्हणतो तुम्हाला भाऊ आहे, तुला धक्काच लागू देणार नाही. जे बाहेर पडलं मी असं तुम्हाला माहित काय तुम्ही काय केलं कसं केलं. कारण त्यांनी इकडं तिकडे कोणी खरंच काय नाही, डायरेक्ट पाय लक्ष्मीच्या हाती. आणि मग आज समाचार सुरू झाला. कारण इकडे जरी वाघ असला, सिंह जरी असला, तो बाहेर जरी वाघ असला, घरी सुद्धा वाघच असतो, पण त्याच्यावर त्याचा भाग असलेले असते. घरी सुद्धा वाघच असतो, पण वरती असते. अमुक अमुक व्यक्ती आहे त्याला तुम्ही फाशीची शिक्षा देऊन तुम्हाला माहिती आहे का? डोकं आहे तुम्हाला, अक्कल आहे का? आता तुझं अक्कल आता तिथं ते काढतात तिचे. आता आम्हाला एवढं मी चेक चालतोय, मला विचारत म्हणते तू अक्कल आहे का? पाहा ना मग, अहो माझ्या भावाचा मुलगा आहे तो, त्याला कसं काय फाशी होऊ देणार? तुम्हाला काय करायचं म्हणजे तुम्हाला काय माहिती भाऊ? सगळे भाऊ माहिती तुझे मला. चुप बिडा
ठिकाणी तशा पद्धतीचा साचा मानावा म्हणजे तिथं ते एवढं मोठं खात आहे तिथं जर आपण विनंती केली तर कोणतीच गोष्ट अमान्य होऊ शकत नाही. तिथं खूप राहायचं पाय लक्ष्मीच्या हाती तिशी येतो का कोळती किंवा यावे का कोळती तुम्ही जर माझ्या पाठीमागे येणार असले तर तिथं सुद्धा तुम्ही विनंती करू शकता. कोणाला? लक्ष्मी माता. हे लक्ष्मी माते जरा थोडं देवाला सांगा ना झोप लागली असते तर मला वैकुंठाला जायचं यायचंय मला देण्याकरता देव येतील का नाही. शेवटी जगद्गुरु त्याच्याही पुढे गेले हाताच्या पुढे कोणतं खाता त्याच्या पुढे खाता देवाकर ज्याच्यावर भगवान परमात्मा शेष करतात असा असणार आहे शेष. त्या शेषाला सांगितलं का म्हणे शेषा